महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। नवेनगर येथील रहिवासी प्रदीप अनंत सोनकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत। रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जातात। तब्बल 6 महिने हा प्रकार सतत चालू होता। याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाले। निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 305B कलमाप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत। गेल्या 22 वर्षापूर्वी आमच्या या ठिकाणी वास्तव्य आहे पंचशील नगरमध्ये। आम्ही नवीन घर बांधले या ठिकाणी आणि ह्या घरामध्ये गेले 2 वर्षापासून कपडे चोरीला जायचे। आमचे महिलांचे कपडे, धुतलेले कपडे, वाळत घातलेले कपडे चोरीला जायचे आणि आम्हाला हे गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्या महिलांच्या लक्षात आले की कपडे आपले ह्या टाकलेले कपडे, वाळत टाकलेले कपडे कमी का व्हायला लागले, कपडे चोरी जातात कुठे। तर हा प्रकार गेले 6 महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला होता। काय बाबा कपडे किती जात आहेत काय आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं होतं, परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता। मग आम्ही काय केलं, त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर 31 मार्च 2025 तो हा चोर रात्री 2:22 आमच्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला त्या फुटेजमध्ये पाहिला, तो आम्हाला दिसला। त्याच्यानंतर आम्ही हे सगळे फुटेज जे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले, पोलिसांना दाखवले घडलेली हकीकत। बोला असं गेले 6 महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला। तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आम्हाला परत त्यांनी सांगितलं की बाबा आता ह्याच्यावरती काय करायचं। तर बोलले त्याला विचारा तुम्ही त्यांनी कपडे किती चोरले, काय केले, कपड्यावरती काय करायचा, प्रक्रिया करायचा का, भानमती करायचा का, काय करायचं, उद्योग करायचा, ते विचारा तुम्ही पोलिसात तुम्ही। तर त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला विचारली, चौकशीला घेतली। मग त्यांनी आम्हाला सांगितलं, पोलिसांनाही सांगितलं की आपल्या या ठिकाणी पंचशील नगरमध्ये सवादकर बोर्डिंग आहे, त्या बोर्डिंगमध्ये मी हे सगळे कपडे आणून तिथे ठेवायचो आणि त्या कपड्यावरती मी काहीतरी असंच उद्योगधंदे करत बसायचो, असं तो स्पष्ट बोलला त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आणि माझ्याही समोर बोलला। मग आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्त्यावरती आम्ही इथे गेलो, सवादकर बोर्डिंगच्या आतमध्ये गेलो। तर पाहतोय तर काय, अरे हा कपड्याचा ढीग लागलाय आणि किती कपडे त्यांनी टाकले तिथे आतमध्ये, अक्षरशः बघून मी चकितच झालो। मला अक्षरशः मला सुचत नाही आणि बरे कपडे असे नाही की चांगले कपडे, आणि या सगळ्या कपड्यांची तो घेऊन रात्री चोरायचा आणि त्या कपड्यावरती खेळायचा का काय करायचं ते करायचं नाही। पण अशा चोराला पकडण्याचं काम आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तो कैद झाला म्हणून आम्हाला तो मिळाला। परंतु मला असं एक सांगायचं आहे की अशा चोराला योग्य वेळेला कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावर केस टाकलेली आहे। कारण एखाद्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग येऊ नये असेच आमचा विचार आहे करण्याचा। आम्ही विचार त्यासाठी करतो, त्यासाठी त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।